गौरव दादांनी केलेला या पाणी योजनेसाठी अविरत संघर्ष विटा येथील क्रांतिसिंह हे सगळे हात जेव्हा राबतात नमस्कार मित्रांनो, तर उद्या होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही रायगडकडे निघालो. दुपारीच आम्ही बाईक काढली आणि रायगडसाठी निघालो होतो. कारण ह्या वेळेला जास्त पब्लिक नसताना आम्ही दोघेच फक्त बाईक घेऊन रायगडसाठी निघालो आहोत. तर अवघे 2-2.5 तासानंतर आम्ही रायगड किल्ल्याच्या खालीच असलेल्या पाताळ गावापाशी पोहोचलो. आणि ह्या पाताळ गावामध्ये राजमाता जिजाऊमा साहेबांची समाधीस्थळ आहे. तर आम्ही बाईक पार्किंगमध्ये लावली आणि थोडा वेळ आतमध्ये गेल्यानंतर समाधीस्थळाकडे पोहोचलो. समाधीस्थळाकडे जाऊन राजमाता जिजाऊमा साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि थोडा वेळ आम्ही ह्या इथेच परिसरामध्ये थांबलो होतो. इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आम्हाला जाणवली. त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ इथेच थोडा आराम केला. उद्या होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांची गर्दी खूपच होती. सर्व शिवभक्त येऊन सर्वप्रथम राजमाता जिजाऊमा साहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन नंतर रायगडकडे जाण्यासाठी प्रस्थान करत होते. इथेच थोडा वेळ आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथून पुढे रायगडकडे निघालो होतो. ह्यावेळी आम्ही गड चढण्यासाठी रोपवेचा वापर केला. कारण संध्याकाळची वेळ होती आणि रोपवेसाठी गर्दी सुद्धा कमी होती. त्याच्यामुळे गडावर होणारे सांस्कृतिक प्रोग्राम संध्याकाळी 7-7:30 वाजता चालू होणार होते आणि आम्हाला इथे 7 वाजले होते. त्याच्यामुळे आम्ही एक सोयीचा पर्याय म्हणून रोपवेचा वापर करण्याचं ठरवलं. तर आम्ही तिकीट वगैरे चेक केले आणि येऊन थेट बसलो त्या रोपवेमध्ये. रोपवेमध्ये वर जाण्याची मजा काही वेगळीच असते. इथे पायी गड चढताना 1.5-2 तास लागतात, तर रोपवेमध्ये आम्ही अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये गडावर पोहोचणार होतो. पण जेव्हा आपण ट्रेक करत होतो तेव्हा आपल्याला खरी जी ट्रेकिंग असते किंवा गड किल्ला असतं ते काय असतं ते आपल्याला कळतं. पण ह्यावेळी वर होणाऱ्या प्रोग्रामामुळे आम्हाला उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण रोपवेनेच वर जायचं. आणि जसजसे वर गेलो तसं म्हटलं थळा थोडा वाढत गेला. कारण वरून जो व्ह्यू होता शब्दात मांडण्या पलीकडचाच होता. कारण गडावरती गेल्यानंतरच समजतं की गडाची भव्यता काय आहे ते. थोड्या वेळाने आम्ही गडावर पोचलो. तर रोपवेच्या वरच पुढे असलेल्या कॅन्टीनमध्ये आम्ही येऊन थांबलो होतो. सो आता फायनली आपण गडावरती पोहोचलोय. ॲक्च्युली आज आपण रोपवेनेच आलो कारण थोडा उशीर झाला होता आणि गडावर आम्हाला रात्रीचे प्रोग्राम सुद्धा बघायचे आहेत. त्याच्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की आपण आज रोपवेने जायचं. कारण आता संध्याकाळी 8-9 नंतर गडावरती जे प्रोग्राम असतात ते चालू होणार आहेत. सो सकाळी उद्या एकदम पहाटे राज्याभिषेकाला सुरुवात होणार आहे. सो राज्याभिषेकासाठी आज इथे जर बघितलं तर गर्दी वगैरे खूप आहे. भरपूर सारे लोक आलेले आहेत. सो आता आपण इथे रोपवेच्या इथे आहोत. इथेच नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग आपण पुढे सदरेवरती जाणार आहोत.
तलवार शत्रुविरुद्ध रणांगणामध्ये तळपली नसली तर या भारतात आम्हाला हा महाराष्ट्र कदापि दिसला नसता। या भारतात महाराष्ट्र कदापि दिसला नसता। म्हणून काय म्हणायचंय काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी। बोला साहब। काशी की कला जाती थी मथुरा में मस्जिद होती थी। अगर एक शिवाजी ना होते तो हम सबकी सुन्नत होती थी। अगर एक शिवाजी ना होते तो हम सबकी सुन्नत होती थी। म्हणून काय म्हणायचंय त्या राजधानीवरती काय म्हणायचंय रायगड किल्ला महाराज। आता राजसदरेवरून आपण खाली आलो होलीच्या महालामध्ये। होलीच्या महालामधून आपण महाराजांची इथे मूर्ती आहे दर्शन घेतलंय। कशी तुम्ही बघितलं राजसदरेवरती प्रोग्राम वगैरे चालू, सांस्कृतिक प्रोग्राम गाण्यांचे वगैरे, आणि खूप धमाल मस्ती चालू होती कारण भरपूर सारे शिवभक्त तिथे आले होते आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात। आता त्यानंतर ना तो पुढचा प्रोग्राम आहे तो इथे होणार आहे कारण इथे बघा सर्व तयारी चालू आहे, देवीचा जागरण गोंधळ आहे, गोंधळाची वगैरे पूर्ण झाली। आता होलीच्या महालामध्येच आपला नंतरचा प्रोग्राम होणार आहे त्यासाठी कारण आज आपण गडावरच राहणार, टेंट वगैरे सर्व काही आणले तर गडावरच राहण्याचा विचार आहे। सो आणि तिकडे अन्नछत्रामध्ये जेवणाची सुद्धा सोय आहे, तर जेवणाची सोय झाली तर ठीक, नाही तर थोडंफार स्नॅक्स आणि तेच काहीतरी खाणार आहोत। प्रोग्राम वगैरे खूप छान झालेले आहेत कारण मगाशी सदरेवरती सुद्धा खूप लोक आहेत, खूप शिवभक्त आलेले आहेत आणि इथे सुद्धा दिसत आहेत। काही लोक आहेत ती बाजारपेठेमध्ये स्टेसाठी थांबलेली आहेत आणि काही आहेत ती मंदिराकडे तिकडे समाधीकडे आहेत। तर आपण इकडे जाऊन बघूया पुढे काय। सो आता आमचा टेंट वगैरे लावून झालेला आहे, आम्ही बाजारपेठेत आलो आणि भरपूर ठिकाणी टेंट वगैरे लागले होते, कुठेच जागा नव्हती। सो एक कुठेतरी जागा भेटली, ही बघा इथे
आमचा हा टेंट लागलाय. शुभम ऑलरेडी सर्व तयारी करून मोकळं झालाय. कारण इकडे सगळ्या ठिकाणी आहे ना ह्या बाजारपेठेत आता अंधार आहे, काहीच दिसणार नाही आहे, बट सगळ्या ठिकाणी टेंट आहेत, पूर्ण पॅक आहेत. हे बघा इकडे पण लागलेत, ह्या साईडला आतमध्ये पण टेंट आहेत. सो आता टेंट लागलेत. आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करू, नंतर पुढे आपण जे होलीच्या महालामध्ये बघितलं तिथे जागरण गुणाचा प्रोग्राम होणार आहे, त्या प्रोग्रामाला जाणार आहोत आणि त्यानंतर आपण तिकडे अन्नछत्रामध्ये जाणार आहोत. सो आजची रूपरेखा हीच आहे, कारण उद्या सकाळी पहाटे राज्याभिषेकाचा प्रोग्राम चालू होणार आहे, एक 7-7:30 वाजता. सो पहाटे उठून पुन्हा आपल्याला सर्व राज्याभिषेकाचा जो प्रोग्राम आहे तो पुन्हा बघायचा आहे. आता ह्या बाजारपेठेत आहोत, इथून लेफ्ट साईडला जगदीश्वराचं मंदिर आहे आणि महाराजांची समाधी आहे. सो अजून तिकडे गेलं ना सकाळी आम्ही फ्रेश वगैरे होऊन नंतर मग समाधी स्थळाकडे जाणार. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गडावरील सांस्कृतिक प्रोग्राम आणि देवीचं जागरण गोंधळ झाल्यानंतर गडावरच सर्व शिवभक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. तर आम्ही सुद्धा इकडे अन्नछत्रामध्ये आलो आणि अन्नछत्रामध्ये जेवण वगैरे आम्ही ह्या इथेच एरियामध्ये बसून करून घेतलं होतं. आणि इथूनच नंतर जेवण झाल्यानंतर आम्हाला पुढे जगदीश्वराच्या मंदिराकडे जायचं होतं. तर इथे आम्ही जेवण वगैरे व्यवस्थित केल्यानंतर मग त्याच्यानंतर पुढे आम्ही जगदीश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघालो होतो. खरं तर सकाळपासूनच इथे शिवभक्तांची खूप अशी गर्दी बघायला होती आणि खूप सारे शिवभक्त इकडे आलेले आहेत. सो फक्त बाजारपेठेच्या वरच आहोत, इथेच ते टेंट लावला होता आपण. हा टेंट आपला आणि हे दिसते तुम्हाला इथून पुढून आता जे ढोलताशा पथक इथून चालू होणार आहे आणि थेट अशी पुढे तिकडे होलीच्या महालापर्यंत जाणार आहे. भरपूर मोठी जागा, पूर्ण मंदिराला राऊंड मारलाय. छत्रपती शिवाजी महाराज
श्री शंभूराजे यांचं आगमन झालं. मनामनातील मराठी माणूस, या महाराष्ट्राच्या तनातनामध्ये जगणारा मराठी माणूस आज द्वेषानं, उद्वेषानं आणि गोविंद सारीच्या रणक दुरंत छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो. क्रांती सूर्य शंभूराजा या वर्षीच्या संकल्पनेप्रमाणे शंभूराजांचा राज्याभिषेक हा क्रांती सूर्य शंभूराजा म्हणून केला जाईल. आणि यासाठी राजांची पालखी आता सदरेवरती दाखल झालेली आहे. राजे पालखीतून आता पाय उतार होतील. राजांना मानवस्त्र दिलेली आहेत. राजांचे शिलेदार आता तिथं अब्दागिऱ्या तुमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही सक्षम आहात, कारण एवढा मोठा रायगड तुम्ही चढून वर आलेला आहात केवळ राजांना अभिवादन करण्यासाठी.
आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. ताकारी, तुपारी, टेंभू या पाणी योजनेसाठी अविरत संघर्ष. विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचा संघटक. खर तर या परिवाराचा भारत जलाभिषेक करण्याचा मान या संस्थेला जातोय. येण्यासाठी राष्ट्र निष्ठेचं प्रतीक म्हणून जी संघटना काम करते आहे, वीर बलिदानांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रप्रथम नावाची संघटना काम करते. आणि या राष्ट्रप्रथम हे सगळे हात जेव्हा राबतात तेव्हा हा सुंदर नयनरम्य असा सोहळा आपल्यासाठी ते घेऊन येत असतात. त्यामुळं अचानकपणे या सोहळ्यातल्या काम करणाऱ्या शिलेदारांना हा मान दिला जातो. इथं कोणालाही माहीत नसतं की छत्रपतींना शेला अर्पण करण्याचा मान कोणाला जाणार आहे. तर मित्रांनो, राज्याभिषेक सोहळा आता संपन्न झालाय. आपण मगाशी बघितलं जे समाधीवरून महाराजांची पालखी निघाली ती थेट बाजारपेठेतून नंतर ती होलीच्या महालामध्ये आणि आपल्या शिरकाई देवीच्या महालाचं दर्शन वगैरे घेऊन ती पालखी सदरेवर निघाली आणि सदरेवर नंतर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. राज्याभिषेक सोहळा हा जे प्रमुख पाहुणे आले होते, जे वंशज आहेत किंवा जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारक होते, त्यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. बट आता संपन्न झालाय. आपण आता थोडे मागे आलो होतो, ज्या काही शिवकालीन वास्तू आहेत, पडीक वास्तू त्या बघितल्या तिथे. आणि आता आपण पुढे चाललो आहोत. आता आपण जात आहोत होलीच्या महालात आणि थोडं होलीच्या महालात महाराजांचं दर्शन घेऊ आणि नंतर मग आपण गड उतार करण्यासाठी सुरुवात करू. तर मित्रांनो, राज्याभिषेक सोहळा पूर्णपणे संपन्न झाला आहे आणि आपण पूर्ण राज्याभिषेक सोहळा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. कारण गर्दी असल्याकारणाने पुढे जाऊन व्हिडिओ वगैरे काढता नाही आले, त्याच्यामुळे थोडंफार राहिलं असेल. पण सोहळा एकदम उत्तम प्रकारे पार पडला. खूप काही गोष्टी नवीन नवीन बघायला भेटल्या आणि आपण पूर्ण सोहळा स्टार्ट टू एंड कम्प्लिटली केलेला आहे. सो आता पूर्ण सोहळा झाला आहे. अन्नछत्राकडे जाणार आहोत. आम्ही जेवायची काय व्यवस्था जर असेल तर जेवण वगैरे घेणार आहोत. पण आता आमचा पुन्हा परतीचा प्रवास पण चालू होतोय. सो आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा राज्याभिषेक सोहळा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.